आरू प्लीज, नित्याने डबडबलेल्या डोळ्यांनीच त्याला विनवणी करताच आत्ता मात्र आरवला त्याचा अस्त्र काढण्यापासून पर्याय नव्हता. कारण ही मुलगी त्याचा ऐकत कुठे होती ना. नित्या, मी म्हटलं ना, तू फ्रेश होऊन पटकन खाली ये, मी पुढे होतोय. आरव नित्याला मोठीवाली स्माईल दाखवत बाहेर पडला. काहीही झालं तरी तो काय तिचं ऐकणार नव्हता. सडू भुरट्या, इतकी पाप कुठे फेडशील. तो जाताच इथे मागे नित्याने रागातच बेडवरच्या सर्व उशा खाली फेकल्या. तिला त्याचा भयंकर राग आलेला. तो तिच्या भावनांना समजून घेत नाही आहे असं वाटून उगीच तिचं मन जास्तच दुखावलं. सिया, राणी, मला वाटतं तू जरा नित्याशी बोलून घ्यावस. अगं, ती आता ह्या घरची मुलगी नाही आहे, तीही तुझ्यासारखी सूनच आहे. मग जिथे तू आणि रीटा सकाळी उठून कामाला लागता, तिथे ती मात्र आरामात झोपलेली असते. सिया, ज्या चुका मी केल्या त्या तिने कराव्या असं मला वाटत नाही. तिने अगदी तुझ्यासारखी परफेक्ट सून व्हावं इतकंच काय ते मला वाटतं. देविका आजही नित्या खाली आली नाही बघून हताश सुस्कारा सोडत किचनमध्ये आली. जिथे लग्न झाल्यावर मुली जबाबदार बनतात, तिथे तिची मुलगी मात्र बेजबाबदार झाली होती. आणि हे तिथे सर्वांनाच दिसत असूनही सगळेच नजर अंदाज करत होते. पण देविकाला नित्याचं वागणं खूपच खटकायला लागलेलं. तिला कधीच एक चांगली मुलगी, सून वा आई बनता आलं नव्हतं. पण निदान आपल्या मुलीने तरी बेस्ट बनावं असं एका आईला वाटणं नक्कीच चुकीचं नव्हतं. आत्या, अहो नीतू अजून लहान आहे. हे दिवस तर तिचे एन्जॉय करायचे आहेत, तर ते तिला खरंच करू द्या. नंतर काय, एकदा जबाबदारीत अडकली तर तिला स्वतःसाठीही टाइम भेटणार नाही. सियाने नेहमीप्रमाणे नित्याची बाजू घेत तिला पाठीशी घातलेलं बघून देविकाने पुन्हा नकारार्थी मान हलवली. या मुलीच्या स्वच्छ मनाचा अंदाजा आता कुठे देविकाला येत असल्याने तिला तर स्वतःचीच लाज वाटायला लागली होती. नाही सिया, देविका बरोबर बोलतीये. काही गोष्टीत नित्याला वळण लागणं गरजेचं आहे. काही गोष्टीची जबाबदारी तिनेही घेणं महत्वाचं आहे. लग्नाच्या आधी ती सर्व करत होती, पण लग्न झाल्यापासून तिच्या खूप सवयी बिघडल्या आहेत. त्यात तू, रीटा आणि सुवर्णा तिला नेहमीच पाठीशी घालता, म्हणून शेफारली ती मुलगी. काम करायला सांगितलं तर 10 नखरे सांगेल, पण मॅडम भांडायला पहिल्या उभ्या राहतील. आजीलाही देविकाचं म्हणणं पटताच तिनेही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. ते बघून सियाने हेतुपूर्वक नजरेने रीटाकडे पाहिलं. आजी, अहो ती उठून तरी काय करणार? तसंही इथे प्रत्येक कामाला स्टाफ तर आहे. रीटाने आता विषय वाढू नये म्हणून मध्ये उडी मारली. नाहीतर उगाच सकाळी सकाळी नित्याची क्लास लागणार होती. मग तू आणि सिया इथे येऊन काय करता? सर्व कामाला नोकर असूनही तुम्ही दोघी सकाळी लवकर उठताच ना. इतकंच काय, नाश्ताही दोघी मिळून बनवता. नंतर या मॅडम काय फक्त ट्रे घेऊन मिरवत बाहेर येतात. तुम्ही दोघीही घर, मूल आणि ऑफिस तिन्ही गोष्टी उत्तमरित्या सांभाळताय. मग उद्या जाऊन नित्यालाही जर हे सर्व करावं लागेलच ना, आणि त्यासाठी तिने आत्तापासून तयार होणं गरजेचं आहे. आजीच्या बोलण्यावर आता सिया आणि रीटा काहीच बोलू शकल्या नाहीत. त्या कितीही बरोबर बोलत असल्या तरी हे शेंडे फळ कोणाचंही ऐकायचं नाही, इथेच तर वांदे होते. वहिनी, अगं ह्या मुली तिला काही बोलत नाहीत,
पण निदान तू तरी बोल, ती तुझं तर सगळं ऐकते ना. देविकाची गाडी मगाचपासून शांततेत ह्यांचं बोलणं ऐकणाऱ्या सुवर्णावर येताच तिने तर हताश उसासा सोडला. तिला जणू माहीतच होतं फिरून जाऊन हे गणित तिच्यावरच येणार म्हणून. देविका, अगं लहान आहे ती अजून. सुवर्णाही नित्याच्या बाजूने झेंडा मिरवायला जाणार की, अगं बाई देविका, तू सुवर्ण नित्याला बोलणार ही अपेक्षा करूच कशी शकते. तिला तर कधी नित्यासोबत सुनेसारखं तरी वागता येणार आहे का. आणि खरं सांगायचं तर ती कार्टी कोणाचा ऐकते तरी का, की तिला काही समजवायला जावं. आजीचं म्हणणं पडताच देविकानेही काळजीने डोक्याला हात लावला. तिला तिच्या लेकीची आता खूपच काळजी वाटत होती. पण मगाचपासून यांचं बोलणं ऐकणारा आरवही ते सर्व ऐकून नाराज झाला. त्यालाही त्याची आळसावलेली नित्या दिसत होती. लग्न झाल्यापासून ती जणू अगदी बिनधास्त झालेली. आधीही भले ती थेट बोलणारी असली तरी स्वतःच्या चुकाही तिला बरोबर समजायच्या. पण आता तर मॅडम स्वतःच्या चुकांचं खापरही दुसऱ्यावर फोडून रिकाम्या व्हायच्या. आरवने त्याची काहीशी वेदनेने भरलेली नजर त्याच्या वहिनीवर आणली तर अगदीच कसंसं झालं त्याला. तीच होती जिने नेहमी हे घर बांधून ठेवलं होतं. सकाळी उठल्यापासून जे तिचं काम सुरू व्हायचं ते रात्री झोपेपर्यंत ती काही ना काही करतच असायची. त्यात ऑफिसचं काम, घरातली कामं, किटोची मस्ती ह्यात तिला कधी कधी स्वतःकडेही लक्ष द्यायला जमायचं नाही. अगदी दमून जायची ती. तरी तिच्या चेहऱ्यावर त्याने कधीच मायूसी पाहिली नव्हती. उलट तिच्या ओठांवर नेहमीच एक पॉझिटिव्ह हसू असायचं. हीच गोष्ट रीटाच्या बाबतीतही होती. पण नित्या मात्र तिच्यानुसार वागायची आणि ह्याचीच आज कुठे जाऊन आरवला जाणीव झाली. सॉरी वहिनी, मला थोडा उशीर झाला. 9 वाजेपर्यंत नित्या आवरून तोंड पाडूनच किचनमध्ये आली. तसं या दोघींसकट स्टाफचंही लक्ष तिच्याकडे गेलं. तिच्या थोबड्यावरूनच काय झालं असणार याची त्या दोघींना थोडीफार कल्पना येताच त्यांनाही तिच्यासाठी वाईट वाटलं. पण नवरा बायकोच्या पर्सनल विषयात त्या काय बोलणार होत्या ना. इट्स ओके नीतू, चल आपण नाश्ता टेबलवर ठेवू. रीटाने बाळाचा विषय निघायच्या आतच तिच्या हातात ट्रे दिला. नाही तर तिचं रडगाणं सुरू झालं तर आज काय कोणाला नाश्ता भेटण्यापासून राहिला. वहिनी, मला नाही काही करायचं. जर भुरट्या माझं काही ऐकत नाही तर मीही काही ऐकणार नाही. नित्याने रागातच तो ट्रे किचन कट्ट्यावर ठेवत मान झटकली. तशा या दोघीही काळजीत पडल्या. आज सकाळीच आजी आणि देविकाचं नित्याला घेऊन मत बिघडलं होतं. त्यात ही मुलगी अजूनच नखरे करतीये बघून त्यांना तर तिचं टेन्शन यायला लागलेलं. नित्या, हे बघ राणी, सकाळचा टाईम आहे. मग असं तोंड पाडून राहणार का तू? मला थोडा टाईम दे. मी आज आरवशी स्वतः बोलेन, मग तर झालं. तिचा उतरलेला चेहरा पाहून सियाने तिच्या गालावर हात ठेवत तिला प्रेमाने समजवलं. खरं वहिनी, खरंच तू बोलणार का? मग तर तुझा आरू नाही बोलूच शकणार नाही. तो तर तुझं सगळंच ऐकतो. नित्या तर सिया आरवशी बोलणार या खुशीत इतकी हॅपी झाली की तिने सियाला कडकडून मिठी मारली. हो बाबा, बोलेन मी त्याच्याशी. तिचा आनंद बघून सियानेही प्रेमाने तिच्या पाठीवर हात ठोपटले. पण रीटाला मात्र सियाचं वागणं पटलं नाही. तिलाही दिसत होतं नित्या चुकतीये
आणि तिला कोणीतरी समजावणं गरजेचं होतं. ती काही बोलायला जाणार की सियाने तिला नजरेने शांत राहायला खुणवताच रीटा गप्प बसली. सिया, अगं खरंच तुला नाही वाटत नित्या खूप घाई करतीये? अगं आपल्याला आरवला नाही नित्याला समजवलं पाहिजे. नित्या ट्रे घेऊन बाहेर पडताच रीटाची नजर सियाकडे फिरली. नित्याने आधी बेस्ट सून होऊन सर्वांची मर्जी राखावी असं तिलाही ठामपणे वाटत होतं. हो वहिनी, मला समजतंय, पण आता सकाळी सकाळी कोणतीच रडारड नको म्हणून मी सध्या तिला शांत केलंय. ती शांत झाल्यावर आपण दोघीही बोलू तिच्याशी. सियाच्या सांगण्यावर रीटाही हुंकार भरत नाश्ता लावायला बाहेर पडली. बेबी, आजही तुला लेट झाला का? नित्या डायनिंगकडे येताच देविकाने न राहून तिला टोकलंच. आत्ताही डायनिंग एरियात सर्वच जमले होते. नाश्ता येईपर्यंत अग्नी आणि विष्णू कोणत्या तरी टॉपिकवर डिस्कस करत बसलेले, तर आरव मात्र बोटात बोट गुंफून शांतपणे पण तितक्याच गंभीरतेने बसला होता. हो मॉम, माझा अलार्मच वाजला नाही. नित्याने तिची मॉम सुरू व्हायच्या आतच तिला फुल स्टॉप लावून शांत केलं. नीतू, बट तुला समजलं पाहिजे ना, आता तू या घरची सून आहेस. पण तिने फुल स्टॉप लावायला तरी देविका कसली शांत बसतीये ना. मॉम प्लीज नॉट नाव, आत्ताच आलीये ना मी, मग तू काय लगेच सुरू होतीये? तसही मला आधीच इतकी भूक लागलीये की तुझं प्रवचन माझ्या डोक्यात घुसण्यापासून राहिलं. त्यापेक्षा माझं खाऊन झाल्यावर तू तुझी कॅसेट सुरू कर. नित्याच्या या वाकड्या बोलण्यावर देविका तर चुप्पच झाली. पण अग्नेयची नजर मात्र क्षणभर नित्यावर आली होती. त्याची बहीण दिवसेंदिवस उर्मट होताना बघून तो स्वतः शॉक झालेला. पण आरव मात्र अजूनही शांतच होता. नित्याने ट्रे टेबलवर ठेवून आरवच्या बाजूला बसून घेतलं. त्यातही मॅडम केसाला झटका द्यायच्या विसरल्या नाही. पण त्या झटक्याकडेही आरवने लक्ष दिलं नाही. अरे वा सिया बेटा, आज इडली सांबारचा बेत, आज तर मजा येणार. आजोबांना तर समोरचा चमचमीत नाश्ता बघून तोंडाला पाणीच सुटलं. हो आजोबा, आरूला आवडतात ना म्हणून केला. तसंही मागच्या आठवड्यातच तो बोलत होता, पण कामाच्या व्यापात मला जमलं नव्हतं, म्हणून मग काल रात्रीच आठवणीने सगळी तयारी करून आज त्याची इच्छा पूर्ण केली. सियाने आरव समोर त्याच्या नाश्त्याची प्लेट ठेवत त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला. आज तिला तिचं लेकरू काहीसं शांत जाणवत होतं. वहिनी, दिस इज नॉट फेअर यार. तू नेहमी फक्त तुझ्या आरूचा विचार करते. मला इडली आवडत नाही माहीत आहे ना तुला. समोरची इडली बघून नित्याचं तोंडच वाकडं झालं आणि तिने प्लेट पुढे सरसवली. मग तूच उठून आमच्यासाठी नाही, पण निदान स्वतःसाठी तरी तुला हवे तो नाश्ता बनवायचा ना. नित्याचं सियाशी असं बोलणं तिथे कोणालाही आवडलं नसलं तरी आजींनी मात्र तिला सुणवून घेतलं. आजी, मी वहिनीशी बोलतीये ना, मग तुझं काय ग मध्येच असतं? जाऊ दे, मला ना कोणीच समजून घेत नाही. नको मला नाश्ता. नित्याची आता भयंकर चिडचिड होत होती. आधीच आरवने तिचं ऐकत नसल्याने ती हट झालेली. त्यात आजच सर्वांना प्रवचन सुचत आहे बघून तिचा राग उफाळून वर येत होता. नीतू, अगं थांब माझ्या आई. हे बघ, तुझ्यासाठी सियाने आधीच पनीर पराठे बनवून ठेवले आहेत. रीटाने तिला उठताना बघून तिच्या समोर तिची डिश ठेवताच आता कुठे जाऊन नित्या शांत बसली. पण इथे आरवचे मात्र आता पेशन्स संपत आलेले. त्याने एक नजर अग्नेयाकडे पाहिलं
तर तो त्याला सियाकडे बघताना दिसला, जी सर्वांना सर्व करून आता जस्ट त्याच्या बाजूला बसायला जाणार. की वहिनी, अगं तू मिरचीची चटणी नाही बनवली का? नित्याने तिच्या ताटात फक्त पराठा आणि दही बघून नाराजीतच सियाकडे पाहिलं. सॉरी नीतू, अगं माझी थोडी गडबड झाली म्हणून ते राहून गेलं ग. तिचा उतरलेला चेहरा बघून सियाला कसंसच झालं. पण विदाऊट चटणी मला पराठा आवडत नाही, माहीत आहे ना तुला. नित्याचं तर आता पराठ्यावरचं ही तोंड उठलेलं बघून बाकी सगळे मात्र काहीशा रागातच तिच्याकडे पाहू लागले. बरं थांब, मी 5 मिनिटात बनवून आणते, तोपर्यंत तू सुरू कर. सिया पटकन लगबगीत उठायला जाणार की तोच अग्नेयने तिचा हात पकडला. अहो, पण आता त्याने अडवताच सिया चमकून त्याच्याकडे बघायला. त्याचा लाल झालेला चेहरा बघून ती अवाकच झाली. तो का इतका पेटलाय हेच तिला समजलं नाही. प्रिन्सेस, तू नाश्ता करायला बस, नित्याला जे हवे ते स्टाफ बनवून आणेल. अग्नेयचा आवाज भलेही शांत होता, पण त्याच्या डोळ्यात उतरलेली अग्नी मात्र सिया स्पष्ट पाहू शकत होती. अहो, तो रागात काही बोलेल बघून सियाने काळजीने नकारार्थी मान हलवत त्याला शांत राहायची विनंती केली. असं तर तो कधी अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करायचा नाही, पण जिथे प्रश्न त्याच्या जाण्याचा यायचा तिथे सवालच उडायचा नाही. भाई, अरे स्टाफला वहिनीसारखी चटणी बनवता नाही येत रे. या मुलीचं तर आज अग्नेयकडेही लक्षण होतं. आपल्याच धुंदीत होत्या मॅडम. स्टाफ, माझा आणि प्रिन्सेसचा नाश्ता रूममध्ये पाठवा. अग्नेय काही न बोलता तडक सियाचा हात पकडून वर निघून गेला. तशी त्या डायनिंग एरियात भयानक शांतता पसरली. अरे, भाईला काय झालं? वहिनीला चटणीही बनवू दिली नाही. नित्याला तर नेमकं काय झालं तेच समजलं नाही. नित्या, अग्नीचं सोड, तुला काय झालंय? अगं सियाने इतक्या गडबडीतही तुझ्यासाठी तुला आवडतो तो नाश्ता बनवला, त्यातही तू चटणीचं घेऊन बसलीस. अगं तीही माणूसच आहे ना. एक दिवस तू विदाऊट चटणी ऍडजस्ट करू शकत नव्हती. आत्ता मात्र रीटा स्वतःला शांत ठेवूच शकली नाही. रीटा वहिनी, अगं मी तर ते असंच, मला पराठा त्या चटणी बरोबर जास्त आवडतो म्हणून फक्त बोलली मी. नित्याला तर अजूनही ती काय वागतेय याची काहीच जाणीव नव्हती. मॉम, डॅड, मी ठरवलंय की मी आणि नित्या बेबी प्लॅन नाही करणार. आम्ही कीटो आणि एकांशमध्येच खुश आहोत. आम्हाला आमच्या बेबीची काही इच्छा नाही. पण मगाचपासून शांत बसलेल्या आरवचा आत्ता जाऊन स्फोट होताच इथे बाकी सगळे तर ताटच झाले. पण नित्याचे डोळे मात्र इतके मोठे झालेले की विचारूच नका. ती तर अगदीच ब्लँक झाली. मग काय वाटतं तुम्हाला, आरवचा हा निर्णय योग्य होता का? की त्याच्या या निर्णयानेच आपली नित्या परत तिच्या ट्रॅकवर येईल? यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आत्ताच करून घ्या, कारण शेवटचे 2च भाग राहिले आहेत. त्यानंतर नवीन स्टोरीचा आरंभ होणार आहे.